चित्रनगरी प्रकल्पामध्ये मोलाचा वाटा उचललेले नटसम्राट स्वर्गीय सूर्यकांत मांढरे यांचं योगदान लक्षात घेऊन चित्रनगरीला त्यांच्या नावाने सूर्यकांत मांढरे चित्रनगरी असं नाव देण्यात यावं अशी मागणी मांढरे परिवारांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। मांढरे बंधूंनी केवळ कोल्हापूरचाच नव्हे तर राज्यातील कलाकारांसाठी भक्कम पाया रचलाय। चित्रनगरीसाठी त्यांनी केलेली धडपड, समाजहितासाठी केलेलं प्रामाणिक काम आणि त्यांच्या हस्ते झालेलं भूमिपूजन या सर्वांचा आदर ठेवत चित्रनगरीला त्यांचंच नाव द्यावं अशी विनंती निवेदनात नमूद करण्यात आली आहे। या निवेदन प्रसंगी मांढरे परिवारातील स्वर्गीय सूर्यकांत मांढरे यांची नातवंडे स्मिता सावंत मांढरे, पृथ्वीराज मांढरे, युवराज मांढरे आणि संयोगिता मांढरे उपस्थित होते। मांढरे परिवारांनी यावेळी आशिष शेलार यांचं मनपूर्वक अभिनंदन करून स्वर्गीय सूर्यकांत मांढरे यांची 100वी जयंती राज्य सरकारने साजरी केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।